ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। बाळे येथे श्री खंडोबा देवस्थान यात्रेस शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होणार आहे। या निमित्ताने यात्रा काळात शनिवारी चंपाषष्ठी व 4 रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी दिली। श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे सालाबादप्रमाणे श्रींची यात्रा मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदे दिवशी घट बसणार व षष्ठी दिवशी घट उठून यात्रेला सुरुवात होईल। षष्ठी म्हणजे 7/12 म्हणजे 7 डिसेंबर त्या दिवसापासून यात्रेला सुरुवात होईल व तिथून येणारे 4 रविवार 8 डिसेंबर 15 डिसेंबर 22 डिसेंबर व 29 डिसेंबर असे 4 रविवार यात्रा भरणार असून यात्रेच्या दिवशी षष्ठी दिवशी जे उपवास करणारे भाविक आहेत मग ती लोक श्रींना भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडतात व त्या यात्रे दिवशी सकाळी 5 वाजता श्रींचा दरवाजा उघडल्यानंतर काकड आरती होईल। काकड आरती झाल्यानंतर 8 वाजता महाअभिषेक होईल। महाअभिषेक झाल्यानंतर दिवसभर मंदिर हे भक्तांसाठी खुलं राहील व दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत नंगर तोडणे, जावळ काढणे, जागरण गोंधळ करणे, तळी भंडारा उचलणे असे धार्मिक कार्यक्रम चालतील व भक्तांचं दर्शन होईल व संध्याकाळी परत 8 वाजता महाअभिषेक होऊन जे श्रींचं छबिन आहे पालखी, घोडा व मानाच्या काट्या या समेत व जे मानकरी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये गाव प्रदक्षिणा होईल व जिल्हा परिषदेच्या जे प्रांगण आहे तिथं धार्मिक पारंपरिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम होईल व पालखी गाव प्रदक्षिणा मारून मंदिरात येईल व रात्री पालखी मंदिरात आल्यानंतर जे भाविक आहेत किंवा जे मानकरी आहेत त्यांना मानाचा विडा देऊन त्या दिवसाची सांगता होईल। मंदिर प्रशासनाच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाला यात्रा कालावधीमध्ये पोलीस बळ मिळावं व जेणेकरून दर्शन सुलभ होण्यासाठी मदत होईल। तसेच आम्ही महानगरपालिकेला आरोग्य विभागालाही संपर्क साधला आहे, त्यांनाही पत्र दिलेलं आहे। यात्रा कालावधीमध्ये स्वच्छता राहावी व फिरत्या शौचालयाची सोय व्हावी या आशा देखील आम्ही मागण्या महानगरपालिका आयुक्त यांना करत आहोत व यात्रा कालावधीमध्ये लाईटीचा कुठलाही प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी आम्ही MSEBलाही संपर्क साधून त्यांनाही पत्र दिलेलं आहे व आम्ही सर्व भाविकांना आवाहन करतो यात्रा कालावधीमध्ये आमच्या मंदिर प्रशासनाच्या वतीने सुसज्ज असं पार्किंगची सोय केलेली आहे मोफत। तिथे आपण पार्किंग करून जे श्रींचं दर्शन आहे व्यवस्थित होऊन मंदिर प्रशासनास मदत करावी। यावेळी परिषदेस सागर पुजारी, आदिनाथ पुजारी, सुरेश पुजारी आदी उपस्थित होते।